सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला पाटील बुवाला लावणी सवी, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा। पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो, बोली बोलतो, बोली बोलतो, देताना डोळं फिरवितो। एकदा जोरात टाळी वा। याच्या शिव मजा नाही मारत, आमच्यापेक्षा जास्त जीव लावा मारत कलाकारांना आणि वादकाला। पण कलियुगाचं लय गणित उलट, जो ओळी रचितो त्याला 200, जो फुकून देतो त्याला 1000। लय अवघड महाराज। पिंगळा महाद्वारी जुने महाराज म्हणले, म्हणा माया जाळात गुंतू नको बाबा, जर गुंतला तर याचं पाणी लय ओढीत आहे महाराज। तुमच्या इकडे ज्वारी पेरीत येत का काढीत येत दादा? आधी पेरीत येत आणि पुन्हा पेरतानी भलकडी म्हणतात का काढतानी? काढतानी जुने माणसं म्हणायचे। उलट उलट माघारा प्राण्या फिरगोते खाशी, माया नदीचा पुरतो वाहून या जाशी। पुढं लय गोड म्हणायचं, माया नदीचं पाणी गड्या लय ओढीत। तात्याला म्हणलं किती ओढीत, तात्या म्हणले भल्या भल्या पोहणाऱ्याला आसडून पाडीत। किती पावणारे होते पण कुठे गेले, मिळायला लागला देश। महाराज म्हणले एक एक गरवेची गिळीले। महाराज म्हणले काय काय नाही, कशा कशाचा भरोसा धरला पण नाही साथ दिली, कुठे गेले मिळाले। बाबा तुमचं नाव काय? हा सर्जेराव भाऊ। तुमचे मित्र गेले असते ना? काही काय गेले मित्र? बर जे गेले त्याचे काही मिस कॉल वगैरे कुठं गेले? न देखो काय झाले, किती गेले महाराज। मनाला सांगितलं नको नको म्हणा, काळ आला जवळी ग्रासावया, ग्रासावया, ग्रासावया मनाला। आणि काय अभंगात कंबाईंड केलंय, ज्यांना अधिक मनाला तो अभंग आहे। अभंगाचं पहिलं चरण तो संसार कंबाईंड उपदेश करे। अय म्हणा संसार कसलाय, कसलाय पांचाळ मामा, कसलाय फलकट। म्हणजे याच्यात काय तथ्य, तथ्य नाही। फलकट शब्दाचा अर्थ काय? भुसकट। आणि याच्यात किती बी करा काय मिळत आहे?
एक जण काय करायला लागलं, ताक घुसळायला लागलं आणि भूस कांडायला लागलं. तो करायचं प्रमाण वाई नाही. ताक घुसळिल्यास आणि भूस कांडिल्यास काय निघल? काय काय नाही म्हणा ना तुम्ही. होय काय निघन तात्या? ताक घुसळायचं. काय घुसळायचं दादा? ताक आणि भूस कांडायचं. काय मिळेल? काहीच नाही राव. का ताक घुसळ येत म्हणून निघल? महाराज म्हणले हे असलंच चाललंय. महाराज म्हणले तो हा का काका बसला का? सारा देईल कोणा काका. घुसळीता ताक कांडीता भुस तुकोबा राय म्हणले सारा देईल कोण काका त्याचा. कारण त्याच्यात काही तर ते का बरं संसार इतक्या जणांनी केलाय, आजू कोणासोबत काय गेलंय का? आपल्या जवळ तर काहीच नाही. इतके लोक मोठाले होऊन गेलेत महाराज, पण यायचा कडीला गेला नाही. आपला जाईन का? किती मोठे लोक होते याच्याकडे, काय कमी होतं का? मदलसने वर्णन केलं. 18-12 वनस्पती फुले फळे वळती, 22 त्या पोखरांनी 12 महिने नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया सदा डोक्यावर पदर घेती आणि हे सुख सांडून या मास. महाराज म्हणले कासा योग शिविती. ज्याने घेतलेले नव्हते त्यांनी लगेच घेतले पण का? महाराज म्हणले असलं इतकं वैभव होत हो, पण काय करावं? प्रपंच माझी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे तरी काय तेडे म्हणावे. भर्तृहरीने राज्य टाकिले तेने गोरक्षनाथा ते पुसिले. राज्य टाकून मुंडी झाले किती गेले भूपती. 99 कोटी भूपती. महाराज म्हणले इतर जनाची नाही गणती, म्हणून जे योगा प्रती निघाले. काय कमी होतं दादा? रावणाकडे पैसा कमी होता का? रावणाचे घर सोन्याचे होते का? घरात सोनं होतं दादा? 1, 2 का 5, 6 पुरी लंका आणि ते बी शुद्ध कांचनाची. काय कमी रावणाला? रावणाकडे विमान असे होते बाबा. रावणाकडच्या विमानाची जर तुम्हाला ताकद सांगितली महाराज भारावून जातात. सांग का? सीतेला चोरून नेलं कोणी? रावणाने. कुठं नेऊन ठेवलं? अशोक वाटीना. अशोकाच्या बनी सीता शोक करी, सीता शोक करी. का हो अंतरले रघुनाथ मजदुरी. शोक करायची. आणि रावणाने असा कट रचिला महाराज एका विमानामध्ये. हुबेहूब प्रभू रामचंद्राचं शिर तयार केलं इथून आणि रक्त सांडायले आणि त्या विमानात नेऊन सीता मातोश्री पुढे टेकायला. सीता मातोश्रीनं ते दृश्य बघितलं महाराजांनी, डोळ्यात पाणी आली. विमानाची ताकद सांगतो तुम्हाला. सीता मातोश्रीला वाटलं आपले मालक आता गेले, आपला रावणाने मालकाचा शिरच्छेद केला. मस्तक उडीला दिसतंय. कारण रावणाकडे असे काय काय माणसं होते महाराज, कलाकार जशाला तसंच पार्ट बनित होती. रावण म्हणजे काय साधा गडी नाही महाराज, असले माणसं. तसंच शिर तयार केलं महाराज सीता मातोश्रीच्या पुढे ठेवलं आणि सगळ्या राक्षसी सीता मातोश्रीला वाढू लागल्या आणि त्या विमानात बसण्याकरता प्रवृत्त करू लागले. सीता मातोश्रीला सगळ्या राक्षसीने ओढिलं महाराज. त्या टायमाला सीता मातोश्रीला बी एक मैत्रीण होती, बिभीषणाची कन्या. कोण? त्रिजटा. ज्यावेळेस सीता मातोश्रीला हे सगळे ओढू लागले त्यावेळेस महाराज त्रिजटा रडू लागली. सीतेला वाटलं खरंच हिचं बद्दल आपल्याबद्दल हिला प्रेम आहे, रडू लागली महाराज. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी सीतेला वडलं महाराज विमानामध्ये बसलं ना, तिला विमानात बसलं आणि त्रिजटा हसायला लागले लक्ष्मण महाराज. आणि मग सीतेने त्रिजटाकडे बघितलं, तिला वाटलं ही बी यायच्याच पॅनलची होती. ही गाडीत आपल्या संग फिरली मतदान यायला केलं दिसतं. कारण ही आपण जाताना हसायला लागली. राग आला महाराज. सीता मातोश्रीने विमान थांबिलं महाराज. आणि एक विचारू द्या म्हणजे मला, फक्त जिथं न्यायचं तिथं न्या, फक्त त्रिजटेला एक विचारू द्या. आता सोबत इतके दिवस तू माझ्या संग चांगलं वागली, मला विमानात हे लोक ओढू लागले त्यावेळेस तू रडू लागली आणि मी विमानात बसलेस तू हसत का होती. त्रिजटेने असं उत्तर दिलं महाराज भरताना.
त्रिजटा म्हणले बाई तुला वाटलं तुझं मालक गेले, पण ध्यान धर या रावणाच्या विमानाची ताकद अशी आहे, या विमानाला जर विधवा पायचा पाय लागला तर हे विमान जळून खाक होतंय. ज्या अर्थी तू या विमानात बसून बी हे विमान जळत नाही त्या अर्थी तुझ्या कपाळावरचं कुंकू अजून शाबीत आहे. वा वा, असली ताकद होती महाराजा लोकात का सामान्य माणसं होते का? म्हणजे विमानाची ताकद होती, त्या विमानाला जर विधवा पायचा पाय लागला तर ती विमान जळत होतं. काय कमी होतं या लोकांकडे? पण महाराज शेवटला तुकोबाराय म्हणले सांगा ते कवडी नेली तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. महाराज म्हणले केवढी सांगायची सोय नाही. अहो 1,00,000 पोरं कोणाला, 80,000 बायका कोणाला, तुम्हाला आम्हाला. 1,00,000 पोरं 80,000 बायका 1,25,00,000 नातू कोणाला. राशींचे गहू किती येत असते? काय कमी महाराज. बायको बी इतकी विद्वान मिळाली होती महाराज. 11 गोष्टी नशिबान मिळतात त्याच्यात बायकोचा क्रमांक आहे. बायको भाग्यवान मिळायला बी पुण्य करावं लागतंय महाराज. आणि लोक दसऱ्याला रावणाचा पुतळा करून जाळीत जराशी तरी वाटू द्या. रावणाने एका वेदाचे 4 भाग केले तर त्याच्यातलं बोलणं बघितलं तर आपले डोळे दिपते महाराज. गजांतकम पुरांतकम मणिनी ना मणिभूषण हे शब्द वाचताना जड जाते महाराज. रावणाला आपण वेड म्हणतो. इतकी भाग्यवान बायको मिळाली रावणाला. कोण रावणाची बायको? काय सांगत होती माहितीये का मालकाला? मालक मंदोदरी बोले रावणा प्रतिर स्वप्न देखिले म्या मध्यरात्री नेमावानर मिळाले किती शिरसागर बांधिला. कोण म्हणत होती? कोण? मंदोदरी. कोणाला म्हणत होती आणि काय म्हणत होती? मालक परस्त्री हरण केली, तुम्हाला हे काम शोभत नाही. रावण म्हणला तुम्हाला शिकवायली क्रोधी अविश्वासी. ऐकत नाहीत माणसं. मला सांगा रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर लंका जळाली. बोला ना राव, नसती. त्याच्यामुळं आपण सुद्धा आपल्या बायकोचं कधी मधी का व्हायना कबूल दिली महाराज, कबुली दिली. आणि ऐकावंच लागतंय दादा. ऐकावं लागतं का नाही? हा ते म्हणतात नाही म्हणावं तरी अडचणच आहे. लय अवघडे महाराज. ऐकावंच लागतं. बाईच्या जीबीत जे औषध मिळत ते कोणात मेडिकलला नाही महाराज. लय बाया बोला त्यात हो, इथल्या सोडून मंडपातल्या धरून काय सांगा तुम्हाला. लय बोला. एक बाय नवऱ्याला म्हणली मी काय काय सांभाळू, ढोरं सांभाळू का, आखाडा सांभाळू का, तुमचे मायबाप सांभाळू का, लेकरं सांभाळू. तो मला तो पाया पडतो रे, तू काही नको सांभाळू, फक्त तू तोंड सांभाळ. काय करा, सोपं नाही महाराज, अवघड नाही. किती आपण परमार्थ करावं. बायको जर संशय मिळाली तर काही उपयोगी का? एका बाई नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठे आहेत तुम्ही? तेव्हा मला मी घरीच आहे. ती म्हण नाही मला तुमच्या विश्वासच नाही. तेव्हा म्हणला मग तुला विश्वास नाही करता काय करू? ती म्हण काय नाही, आपल्या घरात कुकर आहे ना त्याची शिट्टी वाजवा. कशाची? कुकरची शिट्टी. कुकरला असते की मिक्सरला? कुकरलाच ना. शिट्टी वाजवा. त्यांनी पहिल्या दिवशी शिट्टी वाजली. बायला वाटलं नंबर 1 आपला माणूस आता घरीची. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे आहेत? तेव्हा मला घरीचे, वाजवा शिट्टी. कशाची? 2 दिवस शिट्टी वाजली. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन आला, हॅलो कुठे आहेत? चोपदार. तेव्हा म्हणला मी घरीची. मग 3 दिवस जे आरती फोन लावला. बाईला वाटलं 100% आपला नवरा आता घरीची. आणि 4थ्या दिवशी बाई मायारून घरी आली. पाप्याला विचारलं तो बाप कुठे गेला? पाप्या मला 3 दिवस झाला बाप कुकर घेऊन गेलेत, मिळत नाही. आता असला गोंधळ झाल्यास करायचं लय अवघड. हिशोबाने मिळाला तर कार्यक्रम, नाही तर काही खरं नाही. भाग्य लागतंय महाराज. बायको पण महाराज म्हणले लेकरं बाळ जर चांगले निघाले, बायको धोरणात मिळाली तर संसारात आनंद, नाही तर काय खरंय महाराज. इतका आपण अहोरात्र प्रयत्न करा, जो लेकरं जर चांगले नाही निघले तर काय उपयोग का दादा? हाय का उपयोग? बरं मला सांगा, या खाद्याला जर लेकरू नाही झालं तर माणूस किती वर्ष रडण? 20 नाही तर 10 नाही तर 20 वर्ष. बरं एखाद्याला झालं ते जर मेलं तर 20 नाही तर 40 वर्ष रडण. पण एखाद्याला झालं ते जर नालायक निघालं तर माणूस किती वर्ष रडण? मग असं होतं कसं चांगलं, नाही तर मग नसलेलं. कोण म्हणलं बरं इकडे या बरं. ज्यायला नाही त्याचे हाल बघा ना तुम्ही.
हा बरं आहे का महाराज, पण असावं एकच असावं महाराज, पण असला हिरा पाहिजे महाराज. कसला ऐकतात ना वादन तुम्ही, हे मायबाप भाग्यवान आहेत महाराज. एकदा टाळी वाज वगैरे खरंच महाराज. लेकरा असे जन्माला यायला बी मायबापाने पुण्य करावं लागतंय महाराज. इतकी सोपी गोष्ट नाही. सुशिलो मातृ पुण्येन पितृपुण्येन चतुरता, पुण्य करावं लागते. ज्याचे शुद्ध दोन्ही माय बापे, ज्याचे शुद्ध दोन्ही माय तुकामने सुख ऐकता वचने, तुका मने सुख ऐकता वचने, ज्याचे शुद्ध दोन्ही माय बापे, ज्याचे शुद्ध दोन्ही माय बापे, महाराजांनी शब्द वापरलाय दोन्ही. माय बी शुद्ध पाहिजे आणि बाप बी, तर तिथं विकार शांत राहते, चांगले काम सुचते. महाराज रामायणात एक असा प्रसंग आला बाबा, आता तुम्ही प्रमाण दिलंय म्हणूनच आठवलं मला. सीता मातोश्रीच्या राखणाला कोण होतं माहिती का? लक्ष्मणजी भाया. प्रभू रामचंद्र स्नानाला गेले, सोसाट्याचा वारा आला आणि सीता मातोश्रीचं गुह्य अंगावरलं वस्त्र बाजूला गेलं आणि प्रभू रामचंद्र स्नानावून आले महाराज. अरण्यकांडातला भाग असून लक्ष्मण महाराज, आणि तिथं बघितलं महाराज लक्ष्मण भाया बसलेले आहेत. सीता मातोश्रीच्या गुह्य अंगावरलं वस्त्र बाजूला सरकलं आणि लक्ष्मण भाया आपल्या मग्न अवस्थेमध्ये येतं. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीकडे बघितलं महाराज, सीता मातोश्रीकडे बघितलं आणि महाराज डायरेक्ट जाऊन प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या पाया पडले. लक्ष्मणजी म्हणले पाया पडायचं काम काय दादा? काय नाही म्हणले. इथं प्रसंग असा आहे म्हणे, अग्निकुंड समानारे घृतकुंभ समवणारा तशी नोच्चलितम म्हणा. अग्निकुंड म्हणजे स्त्री आहे आणि तुपाचा कुंड म्हणजे पुरुष आहे. तूप जर अग्निपशी गेलं तर पघळते आणि इथं तुझं मन विचलित होत नाही. याला कारण काय? महाराज लक्ष्मणजीनं उत्तर दिलं की मी केलेली तपश्चर्या नाही, हे आपल्या आई वडिलांचं पुण्य आहे. महाराजांनी श्लोक सांगितलाय बघा, पिता यस्य सुचिर भूतो माता यस्य पतिव्रता श्रीराम सेवा नित्यरतः तस्य नोच्चलित मनः. ज्याचे शुद्ध दोन्ही माय बाप, ज्याचे शुद्ध दोन्ही माय बाप. इथं कामाला येते महाराज, लागतंय महाराज. आणि माय बापाने जर नाही सांभाळलं ना पुढं काय होतंय महाराज म्हणले, अन्याय तो त्यांचा नव्हे माय बाप वेळ न साधिली. आणि मग कसलेली लेकरं जन्माला येते देखून हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ, जाई तिकडी पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका, वरका नाही घातली, भूमिका पेट्याच्या भारे, कुंभपाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे, पापदृष्टी म्हणून चित्त नाही नाही दुराचारी तो चांडाळ. महाराज म्हणले त्या आईनं 9 महिने 9 दिवस वागिलं बाळा, तुला काही उपयोग नाही. गर्भाचे धारण तिने वागविलाशीन, व्याली कुराडीचा दांडा. काय असावं तर चांगलं. कबीरदास महाराज नाही तर महाराज म्हणले होऊ दी, खबर लेना मेरी नहीं तो आपले 11 वाजले, जरा वाढले तर काही फरक नाही पडले. बरोबर 10-5 मिनिटं वाढू का? वाढू, वरचे पैसे वाढून देतो ना.
तसं काही नाही बघा, उगा आपलं केला इशारा म्हणले जाता जाता चोपदार नाचता जरा, तुम्ही घाबरत जाऊ नका. टोप जरा वर करा ना, भाग्यरेषा दिसू देता जरा अशी. काय माणूस दिसतोय राव, एकदा टाळी वाजवा जरा बेस्ट. नाचायचं महाराज, इथं नाचायला लाज वाटू द्यायची नाही महाराज. जे इथं लाजायत ना महाराज, त्याची अवस्था लय बिकट होती. इथं नाचायचं नाही, लाजायचं नाही महाराज. फक्त लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून नाचायचं नाही, आपण आपल्या मस्तीत नाचायचं. नाही तर नांदेडकडे एक चोपदार आहे महाराज, एक दिवशी इतकं नाचलो, पण त्याला माहितच नाही आपली बायको करणार आली म्हणून. कचून नाचलं आणि घरी गेले, नंतर बायको म्हणली तिथं तर लय जोर आलता. बायाचं बोल मला, तो हा पा पडतो बरा, जरा सांभाळून बोल ना जरा, माणसं आहेत ना तिथं. नाही लयच नाचू लागले, लयच प्रेम होतं काय कीर्तनकाराबद्दल. तेव्हा मला तसं काय नाही रे, काऊन नाचू लागले. तेव्हा मला जरा धोरणात बोल ना जरा, होय ते म्हणले सांगा. तेव्हा मला तो पा पडून सांगतो बा, कीर्तनकाराबद्दल प्रेम नव्हतं, देवाबद्दल नव्हतं, मग काऊन नाचू लागलेलं आहे. तेव्हा मला काय सांगू बा, कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात जे झुरूळ घुसलं ते सगळा असलाच पार मारतोय. लोक म्हणतात बाप दाद्यापासून कीर्तन पंढरीच्या वाऱ्यात. महाराज यांनीच त्या देखावा धंदा आहे महाराज. नाचलं पाहिजे महाराज, पण लोकांनी आपल्याकडे आपल्या परमार्थात आपण नाचलं पाहिजे महाराज. लोकांचं काय घेऊन बसले महाराज. जे लोक आज हार घालायले ते उद्या चपलाचे बी हार घालू शकते. सोपं आहे का महाराज. आणि आजकाल कीर्तनकाराचं पुण्य खलास व्हायले बाबा. काहून खलास व्हायले, लोकांची सेवा जास्त घ्यायलेत आणि परमार्थ कमी करायले महाराज. आता मी कीर्तन करतो, पुण्य करायलो का पाप दादा, बोला काय करायलो, पुण्य. मग म्या कीर्तन करून पुण्य कमवायचं बरोबर, आणि तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं, आमचं पुण्य तुम्हाला. म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं, म्हणजे आमचं पुण्य तुम्हाला घ्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बोकांडी द्यायचं. महाराज म्हणले. पुन्हा मग महाराज म्हणले हे आशेने बिघडत असते. महाराज म्हणले हे अवघड आहे, दर्शन घेऊन देणं इतकं सोपं आहे का. महाराज म्हणले भक्त म्हणून घ्यायला लय गोड वाटत आहे, पण तसं वागायला लय अवघड आहे. भक्त मनविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अति अवघड. महाराज लय सोपं आहे. आणि इथंच आपण कार्यक्रम फेल चाललाय आपला. दिसायला वेगळं आणि हसायला वेगळं. आपण विषय बाजूला कुठून गेला. आता बघा, नाचायला लाज वाटू द्यायची नाही. पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती. तिरस्कारामुळं का, प्रेमामुळं, तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचत येत. लय त्याच्यावर प्रेम आहे म्हणून का टाकलेलं जिरत नाही म्हणून. मग 3 वाक्य पटले तर नंतर टाळी वाजवा. बघा, निवडणुकीतलं नाचणं सज्जन आहोत तिरस्काराचं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं मस्तीचं आहे आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं आहे. लाज वाटू द्यायची कायला. इथं टाळी वाजू द्यायला लाज वाटती. वाजविता टाळी लाज वाटे. अरे हातावरी हात हसून या फळी. एखाद्याचं वाईट झालं की म्हणते द्या माणसं टाळी. तिथं टाळी उटाळी देतो, इथं लाज वाटती. वाजविता टाळी, लाज नाही वाटत. आणि संसारात काही खरं नाही. आपण बाजूला गेलो, खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी. बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना. पाणीपुरी रसपुरी. महाराज म्हणले खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी. खबर ले लेकरू असावं तर चांगलं, नाही तर संसारात काय खरं नाही. बरं, या संसारातला आनंद काय कामच आहे का. होय दादा, इथला आनंद काय फ्रेश आहे का संसारातला. इथल्यासारखा आनंद घरी आहे का. आता कीर्तन संपल्यात तुम्ही कुठं जाणार. कीर्तन संपल्यात कुठं जाणार, घरी. घरी गेल्यास काय करणार, झोपणार. अंगावर गोधडी घ्यायची आणि गोधडीत म्हणायचं इठ्ठलला इठ्ठल. बाया म्हणते न्यायचे का, वायर ढिले झालेत का. इथला आनंद घरी नाही महाराज. आणि देवाने आपल्याला लय दिलंय दादा, लय दिलं. एवढे मांडपात माणसं बसलेत महाराज, याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का. उपकार कोणाचे दादा आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी. वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरले ते हरी तुम्हा समर्पण.
कि मेरे वतन के आँखों में. हे स्वर आहेत महाराज, या स्वराची ताकद वेगळी महाराज. हे स्वर ऐकले ना अंतकरण छेदत आहे. काही स्वर असे आहेत. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. सूर्य बघा बरं, टाचन पडली तरी आवाज येईल. काय येते माहिती आहे का? ऐकायला चांगलं आहे आणि माणसं करतील बी ते चांगलं. हो, आणि करणं काम आहे. भारत देशातली संस्कृती. शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. आणि घासातला घास सज्जनाव दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती पाहिजे. किसी के काम जो आए इंसान कहते हैं. संसार तर काय नाही, रोजच चाललंय ना. सायस करीसी आणि याच्यात काही खरं आहे होय. उग तात्पुरतं बरं वाटतंय. संसाराचा गुन्हा असा आहे, नादी लावून घेणं, अंग काढून घेणं. बोलायला तुम्हाला जरा टोचन, पण खरं आहे. तुमच्या इकडं नवरदेवाला हळद आदल्या दिवशी लावतात का दुसऱ्या दिवशी? मग तुमचं नामचं सारखंच आहे, बरोबर ना. हळद लावताना त्याला मंडप कशाचा असतो? एरंडाचा. तिथं सूचना आहे त्याला. एरंडाच्या झाडाखाली बसलं की त्याला सूचना आहे, लय रमू नको, एरंडाचं गुरा. बरं, याला प्रमाण आहे ना. मी काय वाही नाही बोलत. प्रपंच कबाड एरंडाचे परी आणि रसा स्वाद गोडी काही नाही. फक्त तुकाराम महाराजाचं नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं. आणि याच्यातला आनंद दादा वरचीवर कमी होतोय का वाढतोय? दादा तुमचं नाव काय? नाही नाही, घाबरू नका दादा. तुम्ही काय तसं घाबरू नका. तुम्ही वडला प्रमाणित. माझ्या काय नाव आहे? अंगद दादा. मला सांगा, लग्नात तुम्ही असे दिसत होते का? नाही मारा. हे काय झालं याच्यामध्ये? काय झालं? बदल झाला. बरं, आता ते तसं द्यायचं जाऊ दे. त्याच्या वयात आम्ही त्यासारखे कसं दिसतो? वेगळं होईन ना. होय दादा, कसं तुम्ही जरा बोलत जा, जवळची माणसं. शेजारीच कंस पाकरेन खाली असलं बिघडून ना. बदल होतो. आता आज आम्ही असं दिसायलो, तुमच्या वयात दिसतो का? नाही दिसत. जितका आता शक्ती आहे तितकी राहीन का? याच्यात काय होतो? वरचीवर संसारातला आनंद वरचीवर वाढतो का कमी होतो? कमी होतो. परमार्थातला होता नयाचे लागता झुके तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे. परमार्थात संसारात कमी होते. लग्न झाल्या झाल्या माणसं जितकं गोडीन राहतील तितकं म्हातारपणी. काय लग्न झाल्या झाल्या महाराज 2-4 दिवस ते वातावरण बघावं तुम्ही. नुसतं एखाद्याचं लग्न जमावून त्याला आपण जयारी घालावं. जयारी जयारी असली फुल रेंज असती महाराज. आणि लग्न झालं, एक लेकरू बाळ झालं, त्याला जयारी घाला. जयारी जयारी. आणि शेवटला जयारी घाला त्या जयारी. तर ते याच्यातला आनंद वरचीवर काय होतो? कमी होतो. लग्न झाले झाले जर आपल्या बायकोला नाव घ्यायला सांगितलं ना दादा, इथून नाव घ्यायला सुरुवात करती, पार तिकडे धारूरच्या पलकडे जाते. घेऊ का एखाद नाव? गिरीश भाऊ इथून सुरू करते. असलं नाव घेते मोठं, पांचाळ मामा. घेऊ का? येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर बारा. पान खाते त्याला घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाड्या बांधते भिंगाचा. वाड्यात वाडी 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी नानोबा तुकोबाची लेक. वाजवाय तिथं जरा जोरात वाजवा चांगली. असलं नाव असते, असलं नाव असतं. कुठपर्यंत महाराज? 1 लेकरू बाळ होसतं. दादा 1 लेकरू बाळ झालं, याच्यातल्या साऱ्या काड्या उतरा, त्यात 3च काड्या. आणि मग बाई नाव घेते. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर. आमचे त्यांचं नाव घेते, तेच माझ्या कुंकावर. बाकीच्या काड्या गेल्या. आणि शेवटला म्हातारपणाला तर असं नाव घेतात महाराज, ऐकू सुद्धा वाटत नाही. जात होते हळदी कुंकाला, जात होते हळदी कुंकाला. बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं?
संसारातला सरा खेळा असा महाराज म्हणले चांगल्या चांगल्या तर जर कडीला गेलं नाही तर आपलं कवा जाईल. विठाला म्हणून महाराज म्हणले अरे तुम्ही याच्यात लय रंगले रे, पण याने गिळिलं तुम्हाला, गिळिलं. याच्या नादी लागू लागू किती गिळिलं. अरे गिळिलं संसार चौकाडे. अरे गिळले हो संसारे काहीतरी राखा बरे, दिला करुणा कारे मनुष्य देह सत्संग. महाराज म्हणले अरे गिळलंय, गिळून टाकले. बाबा याच्या नादी लागू नका. कसलंय फलकट तो संसार. फलकट म्हणजे भयमुगाच्या शेंगा आहेत. वरून सार का आतून सार दादा? वरून सार है का नाही? काय हो म्हणतात भयमुगाच्या शेंगा वरून सार येतो, आतून सार, बाहेरून असा. मला असं पाहिलं उगत बसलो. सोपं आहे ना. भयमुगाच्या शेंगा वरून आसार आहेत, आतून सार आहेत. केळ वरून आसार, आतून सार. बदाम वरून आतून सार. बटाट बाहेरून आसार, आतून सार. पेडा वरून बिसार. संसार म्हणजे ह्या भयमुगाच्या शेंगावाने वरून टाकून द्यायचं, आतलं परमात्मा सारे, वरचं फार. संसार मध्ये वरचं टर्पल आहे. फलकट शब्दाचा अर्थ फोलकट नाम फलकट, फलकट नाम टर्पल. फलकट तो याच्यात रमू नका. म्हणून तर मधला समातेने बाळाला पाळण्यात टाकलं, झोका द्याला बाळा सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू. बाळ म्हणला ऐकावून सांडू रे मासिया मोहळ रे, रचियला रे कंदू. बाळा आहे संसार कसला आहे माहित? मधमाशीने ह्या झाडावर जायचं, त्या झाडावर जायचं, त्या झाडावर जाऊन त्या झाडावर जायचं, मध गोळा करायचा आणि सुंदरसा एका झाडाला कांदा तयार करायचा. आणि मायासारखं गौरीचं धुपण घेऊन जाते, जशाल तसा कांदा काढून आणते. त्या मधमाशीने केलेले ज्ञानोबा म्हणले प्रयत्न केले कुठं तया फुकटची रे. असलं फलकट याच्यात काही नाही बाळा. म्हणून बाळा तू याच्यात रमू नको. उठे पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. बाळा त्याच्यात बी लक्ष दी. तीर्थाला जाशील तिथं लई साधू भेटते, पण कोणाच्या पाया पडू नको, कारण तिथं बी काय भंगार माल आहे. तया माझी आत्मज्ञानी. इथं अंडरलाईन कर बाळा. जो न बोले वितंड तो तू गुरु करी, तो तुझ बुजविल प्रचंड. चेई तू तानोलिया जाई श्री गुरु शरण. माईचा उपदेश हाय का आनंद गावात अशी एखादी माय बाळाला म्हणती बाळा तू वनात जाय. हाय आनंद गावात? बरं एखादा बाप आहे का असा पोराला म्हणतो जाय वनात बाबाचं दर्शन घ्यायला? नाही महाराज. कोणी गेले होऊन लोक महाराज संस्कार दिले महाराज. मदला समातेला 4 लेकर भाग्यवान निघाले आईच्या पासून. आणि लेकर जे बिघडत आहेत बापापासून. काय पासून? कोणापासून? शाळातले लेकर गुरुजीपासून वागत आहेत, घरातले लेकर मायबापापासून वागत आहेत, आणि सगळा समाज साधूपासून वागवतोय. साधू बिघडला समाज बिघडत असतोय, मायबाप बिघडे पोरं बिघडत असतात, गुरुजी बिघडे लेकर बिघडत असतात. आपापल्या जबाबदाऱ्या आहेत. मायबापाला वाटत असेल लेकराने नीट वागावं, मायबापाने नीट वागावं. आपल्या तोंडातून आपण बोललो नाहीत कारण युट्यूब बोले. हो हे माणसं चांगलीच द्यायच्या करता एकदा टाळी वाजवा. खरंच चांगली आहेत मला. पण चांगलं जर टाकलं तर तुम्ही चांगली. नाही तर यायच्या हातात यायला पाडायचं का उचलायचं म्हणून यायच्या वगैरे मोठी जबाबदारी. आणि कीर्तन करावे महाराज. कधी कधी खाली येऊन बोललेलं ते त्याच्यात टाकायचं नसते. हा सिद्धांतम तात्पर्य पकडतो एवढं लक्षात ठेवायचं. गुरुवारी वक्ते बाबा गेले महाराज पण नेहमी मानायचे मुद्दा धरीचा सिद्धांतम तात्पर्य पकडतव्य. विठाला विठाला महाराज म्हणले फलकट येथे सार. असं मनाला सांगायलो. मनालाच काऊन
कारण माणसं जी बिघडतात ते मनापासून दादा आणि सुधरतात. चांगल्या चांगल्याचं वाटोळ झालं महाराज कोणापासून. काय कायचं तर महाराज पेट्रोल पंप दिसायलाय भरत अण्णा, पेट्रोल पंप दिसायला आणि गाडीत तेल संपलंय. नाही गाडी जाऊ शकली लक्ष्मण महाराज तिथपर्यंत. कोणाचं संपलं घाला तो घातला. काय करो महाराज चांगल्या चांगल्याला झटका द्याला. गुरुवारी भीमसिंह महाराज म्हणायचे आज झटका माये का, आज झटका माये का, निभाया परमार्थ सबका, निभाया परमार्थ सबका, माया ठाण सुनोजी, माया भांड चांगल्या चांगल्याला झटका बसला महाराज. इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है सबको मालूम जी. नारदा की तो भाई नारदी आईशी नौबत गाजी आज झटका मारे. जुन्या माणसाच्या मुखातून ऐकलेलं महाराज आज झटका माये का. असं संपूच वाटा ना गिरीश महाराज कौरव बी वाटायला चलू देवा. 11:30 पोचतो होय बाळू महाराज चल द्यायचं जाऊ दे. ते बी म्हणते जाऊ द्या कवा नाही आला बा माणूस गरीब आहे द्या वाढून त्याला काय. आणि तुमचं भाग्य असं काय काय गावात कीर्तन संपूच वाटत नाही भरताना. काही म्हणा तू हे वातावरण आहे महाराज. काय वातावरण सगळ्याचे चेहरे असे अजून बी गुलाबाप्रमाणेचे एकाचं बी सूर्यफूल झालं नाही. माना कोणी टाकूनच दिलं नाही. सांगणारा धोरणात असल्यात लोक काय झोपत येत राव. सांगितत कोण कडबीन लोक म्हणतात हा आपलं वजनच पडा तुला जमात ना लय वजन हाणाच्या भानगडीत नाही पडायचं. हे बाकीचे ग्रंथ सांगायचेच नाही. पंचदशीन ते भामतीन ते इथं नसते चलत नाही. अरे तो कोबरायचा गाथा ज्याने वाचलाय ना त्याला भामतीन पंचदशीची गरजच नाही महाराज. काय नाही गाथ्यात महाराज. आणि असलं गाथा झोंबू तू बी तितकाच महाराज. झोंबू तू बी मग काय काय कीर्तन करा झोंबत बोल. तिथं मी असू दे नाही तर माझा बाप असू दे नाही तर आम्ही दोघं संगत असू दे. खरं असलं की झोंबणार ना महाराज. माझ्याकडून जर काही चुकी घडी असं माझ्यावर जर एखादं प्रमाण आलं ते मला टोचन ना. ज्या माणसाला खाऊन देत कुठं बी जखम आहे त्या माणसाने गर्दीत जायचंच नाही. महाराज म्हणले काऊन धाका खाऊन दाला लागत सहज बोलायलो पण तुम्ही त्याच्यात बसायलात ना तुम्हाला धक्का लागायला. महाराजाचा धक्का लागून घ्यायचा नसून तर अंगाला डाग लागू द्यायचा नाही. आरशाची भीती कोणाला दादा. महाराज म्हणले आरशाची भीती त्याला जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा पालट. अरे दर्पणाशी बुझन नकटे तोंडलं पिवला जे तू का म्हणे सुख मळीन दर्पणीन उजळले वाचून कैसे वासे विठाला. महाराज म्हणले मनालाच बोध का करायचा कारण बिघडतय बी तिथून आणि सुधरतय बी तिथून. मनाला किती जणांनी परेशान केलं मनाने ओव्या सांगतो महाराज लक्ष्मण महाराज. आता अधिकारी माणसं समोर येत म्हणून ओव्या सांगतो महाराज. 11:15 बरोबर जे इठल करतो. कुठंच कीर्तन लांबील नाही महाराज पण इथं सोडू वाटा नाही. बघा ओव्या सांगतो नाथ महाराजाच्या मनाने किती जणाला छेडिले. मने आकळिले सर्वाशी परिमन न कळे कोणाशी. मने छळिले देवाशी ते केवी इंद्रियाशी आटोपे. चंद्र अधिष्ठाता छळिले चंद्रम्याशी. व्यभिचारुणी गुरुपत्नीशी शेरोगित्याशी मन केले. रुद्र अधिष्ठाता अहंकारी त्या ते मन सिंतरी. अभिलाषुनी ऋषीनारी शापिला ऋषीश्वरी लिंग पाते. त्या मनाची प्रौढी गाडी शेनेरचे शेने मोडी. मन ब्रह्मादिका भुलीपाडी तर बापुडी ती काही. त्या मनाचा बलात्कार कैसा पाडी त्रिगुणाचा फासा. लावून जीवपणाचा झासा संसार वळ सावरती. 3 ओव्या. वारा बांधवेल मोठे अग्निप्रास अवचटे समुद्र घोटवेल घोटे परी मनाच्या आत्मनिष्ठे नाही. आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी. शून्याची मुरुडे नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य. शेवट ओवी काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझं विना अच्युता घडे केली. महाराज म्हणले नाही 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 चांगले चांगल्याने इथं हात टेकलेत मनापाशी. म्हणून मनाला उपदेश का मना तुला जर ठरवलं तर चांगलंच होतंय आणि तू जर ठरवलं तर माणसाला मातीतच घालतंय. म्हणून म्हणा तू कृपा कर रे बाबा.
साधू संत म्हणले या मनाने कृपा केली म्हणून जमलं. मनुराजा एक देहपुरी आईशे नांद तू त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. महाराज म्हणले तेने कृपा केली आणि म्हणून ह्या देशाला आलो, नाही तरी दिशाभूल झाली असती. म्हणून आलो या नाही तरी म्हणून मनाला सांगितलं आयुष्य जागवितो. हा आम्ही मनाला जाग करायलो आणि सहज जर लोक जागे झाले तर मग चांगले. सरीशे जना सहित महाराज म्हणले बाकीचं सगळं सारात अवघे निरसोनिया काम त्याचं नाम चिंतन करा. आणि जे जे तुम्ही देवाला सोडून करतान का त्याच्यात काही खरं नाही. तुका म्हणे देवावी केलाशी न तो मिथ्या आयुष्य जागवितो मना. सरीशे जना सहित सर्वांनी एकदा हातवरी घ्या प्रेमाने. पुरुष वर्ग माता भगिनी सर्व घ्या. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे सगळं वर घ्या आणि कॅमेरावाले कॅमेरा फिरवा. आनंदगाव दिसू द्या सगळ्या महाराष्ट्राला. चांगले वर घ्या हात. वा वा विठोबार कुमाई माऊली पलकट जो संसार येथे सार भग झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल मायबापाचा अंत करून क्षमा करा. आणि जे योग्य असेल ते माझे श्री गुरु भाजनानंदी वैराग्य मूर्ती राखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावे चुका पावली ते चोज करून माऊली रिजे जेवी करविली तैशी कटकट वाकडे का नीट देव जाणे. पुन्हा एकदा इथं संपूर्ण कलाकार मंडळी आलेली आहेत बरं का महाराज. सगळ्यांची नावं काय अण्णा मी घेतले नाही त्याच्यामुळे कोणाला राग येणार नाही कारण सगळे माणसं सभ्य आहेत. पण तरीसुद्धा सगळ्याचे नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाचे चरणी फुल वाहतो जरा वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबरायचं मान राखून. भरपूर कलाकार मंडळी सर्वांच्या संधीमध्ये या गावामध्ये सेवा करायला मिळाली अण्णा तुमच्या माध्यमातून. गिरीश दादाला वाटलं होतं आले आले हे काय कुठं ना करीन काय माहिती कारण आमचा वेश असा असतो महाराज इथं आले आले मिळत लागत नाही. आता श्रीरंग महाराजला माहिती बऱ्याचशा गावाला असत होतं गिरीश महाराज. तुम्हाला बाळू महाराज माहिती आहे आता त्या शहागडला त्या दिवशी गेलो इंदोरकर महाराजचं कीर्तन झालं ना आमचं कीर्तन. आता आम्ही गेलो मोटरसायकल लोक म्हणले याचं आता तर खेळच काला म्हणले. आता मग पुन्हा कळत लोकांना काय काय भानगडी महाराज येलाच नाही त्याला आता साधं राहावं लागतंय महाराज कारण ज्या गुरुकडे शिकलोत महाराज त्यांनी ओव्हरटेक वागायची परवानगी दिली नाही त्याच्यामुळे राहताच येत नाही. आणि सगळ्या मोठ्याल्या माणसाच्या सानिध्यात राहतात महाराज आम्ही त्याच्यामुळे थोडीशी जबाबदारीनं वागावं लागते. आणि तुम्ही बी जरा परीक्षण करी जा महाराज. वरच्या रंगा न भुलावे शुद्ध कसून या पाहावी एवढी तुमची बी कृपा महाराजांनी. या गावामध्ये मी तिकडे त्या गावात कीर्तन केलं आमचे सरपंच. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.